त्या वाढीव घरपट्ट्या यांनी ज्या लादण्यात आलेल्या आहेत लोकांवर, याचं त्यांनी पूर्णतः विचार करावा. कावर की जी पहिली घरपट्टी 10,000 होती किंवा 12,000 होती, ती त्यांनी 54,000 60,000 या दरम्यान नेऊन ठेवलेली. तर लोकांनी जागायचं कसं, काम करायचं कसं, हा मोठा प्रश्न पडलेला आहे. त्यांनी जी कोणतं ते सर्वेवर लावला होता दिल्लीचा, त्यांनी दिल्लीचे रेट नगरला दिले का काय ते बी समजत नाही. आता त्या पद्धतीने जर काम करायला गेलं तर इथं ही जनता खूप सर्वसामान्य आहे. इथं त्या पद्धतीने जर आज भरणा आला तर लोक अक्षरशः काय बेहवाल दिले होतील. तर त्या कारणास्तव आज आम्ही संग्राम भैया यांच्या नेतृत्वाखाली जर यांनी ही घरपट्टी, वाढीव घरपट्टी यांनी जर ही सुधारित करून लोकांना परत पूर्ण क्लिअर केली नाही तर आम्ही तीव्र पद्धतीचं आंदोलन छेडू भविष्यात. भारतीय जनता पार्टी व राष्ट्रवादीच्या वतीने जी घरपट्टी लागू करण्यात आली आहे त्या संदर्भात निवेदन देण्यात आलेलं आहे. एक वेगळ्या प्रकारचा कर आज नगरकरांना सहन करण्याची वेळ आलेली आहे. जे घरपट्टी आज सगळ्यांना लागू करण्यात आलेली आहेत ती एकदम 3 पट आज सगळ्यांना लागू झालेले आहेत. त्यामुळं नगरकरांमध्ये या संदर्भात मोठ्या प्रमाणाची नाराजी व्यक्त होऊ राहिली आहे. सर्वसामान्यांच्या या करामुळं कंबरड मोडणार आहेत. त्यामुळं आम्ही प्रशासनाला व मान्य आयुक्तांना आज निवेदन देणार आहोत. या संदर्भात आपण त्वरित विचार करून योग्य तो दिलासा सर्व नगरकरांना द्यावा ही आम्ही सर्वांच्या वतीने विनंती करणार आहोत. जो नगरकरांवर जो लागलेला कर आहे तो त्वरित थांबवावा. कारण त्यांनी ज्या पद्धतीने कर लादलेला आहे तो अव्वाच्या सव्वा आहे आणि या करामुळे सर्वसामान्य नागरिकांवर खूप मोठा आर्थिक ताण पडणार आहे. कृपया आम्ही आज निवेदनाद्वारे आयुक्त साहेबांना जी मागणी केली आहे की त्यांनी तो कर त्वरित हटवावा, अन्यथा आम्ही आपल्या अहिल्यानगर शहराचे आमदार संग्राम भैया जगताप यांच्या नेतृत्वात मोठ्या प्रकारे आंदोलन उभा करू आणि रस्त्यावर जनता येणार आहे. आणि जर आमच्या आंदोलनाची दखल नाही घेतली तर आम्ही वेगवेगळ्या पद्धतीने निदर्शनं करू आणि याला सर्वस्वी जबाबदार प्रशासन असेल.